Book your dream home in Goa with Priority Royale. Call us now. स्पीकर सर, आज जो हांव उबो रावल्लो आसा ते डिमांडाक सपोर्ट करपाक आनी कट मोशनाक अपोज करपाक. तशें जर पळयशी जाल्यार एज्युकेशन सेक्टर हो व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर आसा, कित्याक ज्या स्टेटींनी ह्या सेक्टरान डेव्हलपमेंट केला ती स्टेट सदांच फॉरवर्ड आसा. म्हणून एज्युकेशन सिस्टमींतले प्रत्येक बारीक गोश्ट ही खूब आमी सिरियसली घेवची पडटली. हातूंत सांगपाचें जाल्यार मुख्यमंत्र्याचे आनी आमच्या एज्युकेशन मिनिस्टराचे हांव पयलें म्हणटा ते हांव धन्यवाद म्हणटा, कित्याक पोरूं म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन तांच्यांनी एक बऱ्या पैकी छत्रपती शिवाजी महाराज शाळा सुरू केल्ली आसा आणि ती एक 4-5 वर्सां GSIDCक लागल्या, पूण अल्टिमेटली ती सुरू जाला. वन ऑफ द फायनस्ट स्ट्रक्चर आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. हांव सांगू शकता की गोंयभरांत सगळ्यात बरी शाळा आसा. पण ती शाळा इन्फ्रास्ट्रक्चरच सुरू केली म्हणून भुरगीं शिकची ना. आतां शाळा सुरू करून 6 म्हयने जाल्ले आसात, पूण आजून ती मेंटेन करच्या खातीर सेक्युरिटी गार्ड आनी बाकी मेंटेनन्स करपा खातीर जो GHRDCन स्टाफ दिवंक जाय तो दिवंक ना. थोडे टिचर्स कमी पडटात. सो हे बारीक बारीक त्रुटी आसा ते सगळे इम्प्रूव करपाचे. दुसरें म्हणटात ती आमच्या शाळा पुनर्वसन एक शाळा आसली, तिचे कंडिशन खूब वायट आसले आनी पोरूं हांव हेच असेंब्लीन आवाज उठयल्लो आनी मागीर ताची NDT टेस्ट केल्ली आनी ती रियलायज केल्ली की ही बिल्डींग एकदम गेल्ली आसा, म्हणजे टेक्निकली नॉट फिट, स्ट्रक्चरली नॉट फिट. म्हणून सरकारान डिसिजन घेतला ती डिमॉलिश करपाची आनी दुसरी बांदपाची. सो मीन टायम भुरग्यांक एका घरांत तांच्यांनी रेंटेड घर घेवन तांकां भुरग्यांक शिफ्ट केला. हांव मुख्यमंत्र्याक इतलेंच सांगता की जाता तितलो बेगीन प्लॅन तो काडपाचें चालू आसा. ती बेगीन ती फायल तयार करून PWDलान ती बिल्डींग बांदून घेवपाची. कित्याक डेफिनेटली ज्या भुरग्यांक एका घरान शिफ्ट केला, डेफिनेटली दॅट वोंट बी अ कम्फर्टेबल प्लेस. तो जो एनवायरमेंट आसतलो तो स्कुलाचो नसतलो, तो टेम्पररी मेक शिफ्ट. सो जाता तितली बेगीन बिल्डींग बांदून फुडल्या वर्सा हें सेशन येवच्या पयलीं तरी तांकां त्या भुरग्यांक शिफ्ट करपाक जाय. आमच्या ह्या डिपार्टमेंटान आमी आतां न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणटा. गोंय गव्हर्मेंट हे खूब प्रयत्न करता ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आसा ती इम्प्लिमेंट करपाक. सगळ्यांक ट्रेनिंग दिल्ली आसा स्टाफांक इम्प्लिमेंट करपाक. पण जे थोडे टिचर्स शिकयतात, स्पेशली आत्ताच आमच्या म्हजे कलीग डॉक्टर देवयान सांगला थोड्या टिचर्सांचे हे प्रॉब्लेम सांगला. तशेंच हांव हांगा नजरेक हाडूंक शकता जे नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्काच्या अंडर 2014 हे सुरू केल्ले आनी तांकां इनिशियली 18,000 सॅलरी सुरू केल्ली. हे नॅशनल स्कील फ्रेमवर्क जे टिचर्स खंयचे आसता, जे सगळे हे टेक्निकल सब्जेक्ट शिकयल्ले टिचर्स आसता आनी हे टिचर्स इंजिनियर्स आसता, डिफरंट प्रोफेशनान असतात. आणि हे भुरगे हे टिचर्स अरावंड 236 टिचर आसा आनी हे स्कुलाकूय शिकयता आनी हायर सेकंडरीकूय शिकयता. आनी हांकां जी सॅलरी गावता ती म्हाका दिसता सेंट्रल गव्हर्मेंट आनी गोवा गव्हर्मेंटाच्या फंडांतल्यान गावता. आतां तांकां गावता फक्त 24,000 गावता. इनफॅक्ट न्यू एज्युकेशन पॉलिसीक ह्या स्कील टिचरांची खूब गरज आसा. आमच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचें उद्दिश्ट कितें आसा तर भुरगो जेन्ना शिकून येतले ते फक्त एकाडेमिकलीच नसतले जाल्यार ते स्कील वायज बरे आसतले, सो दॅट तांकां एम्प्लॉयबिलिटी जी आसा ती जास्त गावतली. पण जर तांकां एम्प्लॉयबिलिटी जास्त गावल्या ह्या टिचरांनी शिकोवपाची खूब गरज आसा. पण ह्या टिचरांक आमी तांचो बूस्ट करना, मॉरल बूस्ट करना. आतां मॉरल बूस्ट कसो, तांच्या बरोबर जे बरोबर टिचर शिकयता तांकां आज सॅलरी 60-70 हजार गावता आनी हांकां अर्दी सुद्दां गावना. तो मॉरल डेफिनेटली कमी जातलो. आनी जर ह्या भुरग्यांचो जर स्पीकर सर मॉरल कमी जायत, ह्या टिचरांचो कमी जायत मॉरल, जाल्यार डेफिनेटली भुरग्यांच्या एज्युकेशनाचेर त्रास जातलो. आमकां जो प्रॉडक्ट भायर येतलो स्कुलान तो बरो येवपाचो ना, आमकां तो येवपाची गरज आसा. आनी त्या खातीर ह्या टिचरांचो जो प्रॉब्लेम आसा तो आमच्या सरकारान जाता तितल्या बेगीन हें करपाक जाय. कित्याक ही जे टिचर्स आसा हे नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क हे IT शिकयता, एग्रीकल्चर शिकयता, कन्स्ट्रक्शन, ऑटोमोबायल, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन हे सगळे कोर्स शिकयता. 2 वरां तांकां ते प्रॅक्टिकल शिकयता, इंडस्ट्रीक वचून विजीट करता. आनी दे आर नॉट पार्ट टायम टिचर्स, दे आर फूल टायम टिचर्स. ते सकाळीं वतात ते सांजचे 4 पर्यंत येतात. सो हो जो एक सिरियस विशय आसा, सरकारान हाचेर लक्ष घालपाक जाय. दुसरो म्हजो एक विशय आसा चीफ मिनिस्टरान कन्सिडर करचो. आज आमची भुरगीं नीट, IIT, ऑलिम्पियाड हे एग्जामी आन्सर करता. स्पेशली हांव सायन्स स्ट्रिमाचें म्हणटा. आनी सायन्स स्ट्रिमान ह्या भुरग्यांक 2 सब्जेक्ट आसता, एक फर्स्ट लँग्वेज आनी सेकंड लँग्वेज. ऑलरेडी सेंट्रल गव्हर्मेंटान सेकंड लँग्वेज हो सब्जेक्ट काडलेलो आसा. म्हजी रिक्वेस्ट आसा सरकाराक की हो जो सेकंड लँग्वेज भुरगो सायन्स स्ट्रिमाच्या
जे भुरगीं आसा तेंचो काडपाचो. तर कित्याक? सो दॅट दे कॅन गीव मोर टायम टू फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आनी बायोलॉजी. आनी कित्याक तांकां जेन्ना कम्पीट करपाक जाय, दे आर कम्पिटींग ऑल इंडिया लेवल आसता. आय एम टॉकिंग ओन्ली ऑफ सायन्स स्ट्रीम, नॉट ऑफ कॉमर्स एंड आर्ट्स. दे कॅन हॅव द सब्जेक्ट. आय नो लँग्वेज इज इम्पॉर्टंट, पण म्हाका तरी दिसता बिंग हांव त्याच प्रोफेशनांतलो आसल्या कारणान सायन्स स्ट्रिमाक एक लँग्वेज जी आसता ती खूब पुरे जाल्ली आसता. कित्याक हांच्यांनी सो दॅट ही भुरगीं आमचो चड टायम ह्या PCMाक दितली आनी तांकां निटाक स्कोर करपाक बरो जातलो. हो इशू आमच्या CMान सिरियसली कन्सिडर करपाची गरज आसा. दुसरो एक विशय आसा, आमचें सरकार आमच्या थोड्या भुरग्यांक, जी भुरगीं एकोनॉमिकली बॅकवर्ड आसा, म्हणजे ज्यांच्या आवय बापायची वर्साक 1.5 लाखाच्या वयर इन्कम ना आनी पर इन्स्टिट्यूटल्या 20 भुरग्यांक हे स्टायफंड दिता आनी 5वी ते 7वी स्टायफंड दिता 250 रुपया. वर्साक 250 रुपया दिता. सो म्हयन्याक 20 रुपया पडटा. आनी हे स्किमीचें नांव आसा राजीव गांधी शिक्षण सहाय्य आनी 8वी ते 10वी दिता 400 रुपया. आतां 400 रुपया वर्साक म्हणजे म्हयन्याक 30 रुपया. एक तर सरकाराक म्हजो रिक्वेस्ट आसा, ही स्कीम बंद करा. म्हयन्याक 30 रुपया बी दिवंक नाका भुरग्यांक. नाजाल्यार ते स्किमीचें नांवय बदला आनी पयशे वाडवा. असली कितें एज्युकेशनान तरी तुमी फकाणां करूं नाका. ते वाडो भुरग्यांक कितें दिसतलें 250 रुपया घालता फकाणां गेल्ल्या भशेन जाल्लीं आसतात तुका. सगळ्यान जे आसा न्ही, खुबश्या स्कुलांनी आमचे PTA कमिटीज आसात. पूण हे PTA कमिटी बरें काम करता. पूण केन्ना केन्ना अशें जाता, ते पेरंट्स आसता तांचे भुरगे थंय थंयसर नासतात त्या स्कुलान आनी तो आजुनूय PTAचेर मेंबर आसता. पूण ह्या पेरंट्साक ती सेन्सिटिव्हिटी तितली त्या स्कुलाची नसतली. अनलेस तुजे स्वता जो पर्यंत भुरगे ना तो पर्यंत तुका ते PTAचो तुका सेन्सिटिव्हिटी. थोड्यांक ते PTAचेर आसपाचें एक बश्टी ते खोशी कशी दिसता. सरकारान हाचेर स्ट्रिक्ट रावपाक जाय. ज्यांची भुरगीं आसात तेच पेरंट PTA कमिटीचेर आसतले, बाकी कोणी हैरोगैरो नसतलो. सगळ्यात पयलीं आमी एक व्हडले गोश्टीचेर चिंतपाचें जाल्यार आमची आयज गव्हर्मेंट शाळा जाल्ले आसा. हे जे शाळांतले दिसान दीस आमी खूब प्रयत्न करता. सरकार दिसान दीस भुरगे जे एनरोल जाता ते कमी जाता. आनी गव्हर्मेंट शाळांची केन्ना केन्ना अशी परिस्थिती जाल्या ज्यांच्या आवय बापाय कडेन प्रायवेट फी जमना तीच भुरगीं तांकां थंय घालता. हो पिक्चर बदलपाक जाय. हो पिक्चर केन्ना बदलतलो तर आमची ती स्कुलांची लेवल वाडोवपाक जाय. खुबशे फावटी आमच्या स्कुलांनी जे कोण जाणून बुजून करना, सम आवर थिंग्स आर हॅपनिंग. जो D.Ed टिचर आसता तो 8वे 9वेक शिकयता आनी B.Ed टिचर आसा तो प्रायमरी स्कुलाक शिकयता. नाजाल्यार जो आर्ट्सान जो आसा तो टिचर, जो BA इन आर्ट्स आसा तो सायन्स सब्जेक्ट शिकयता आनी BSc आसलेलो तो आर्ट्स दुसरे सब्जेक्ट शिकयता. सो हे जे सम दिस आसा हे सगळे करेक्ट करपाची गरज आसा. आमच्या गव्हर्मेंट स्कुलांनी भुरगींचो एनरोलमेंट वाडपाक जाय. जाल्यार ती आमी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बी जर करता जाल्यार ती सक्सेसफूल जातली. आज कितें जालें, ह्या भुरगे थोडीच वता. जवळ शाळा आसली तर खंय तरी एका प्रायवेट शाळेक व्हरून आमची भुरगीं आमचे पेरंट्स घालतात. आमकां पेरंट्सांक एक कॉन्फिडन्स तयार करचो पडटा की येस गव्हर्मेंट शाळा बरी एज्युकेशन दिता, सिस्टमॅटीक दिता, सगळे फॅसिलिटीज आसात. वता वता एकूच सांगता, हल्लीच म्हज्या मतदारसंघान 2 शाळा धेंपो एज्युकेशन सोसायटीन 3 वर्सांक CSR एक्टिविटीचेर घेतला. हांव तांचे धेंपो बाबाचे, श्रीनिवास बाबा धेंपोचे आभार मानता की त्यांनी 2 शाळा घेतल्या आनी ते 3 वर्सांक ही विल बी गिवींग अस इन्फ्रास्ट्रक्चर. जे खंयचे टिचर्स कमी पडटात दॅट दे विल बी पेईंग. स्कूल शाळा जी आसा ती गव्हर्मेंटाचीच आसा. दे आर जस्ट सपोर्टींग अस. सो हांव अशें रिक्वेस्ट करता आनी इंडस्ट्रियलिस्टांक ह्या माध्यमा मार्फत की तेंच्यांनी अशें गांवांनी वचून शाळा घेवपाचे, ज्याच्यामुळे ते स्कुलाची लेवल वाडटली, ते भुरगीं आमच्या शाळेंत चड येतली आनी आमची डेफिनेटली एज्युकेशन पॉलिसी, एज्युकेशन जी आमची सिस्टम आसा ती आनीक इम्प्रूव जातली. थँक्यू स्पीकर सर. तुम्ही पळयतात गोवा न्यूज हब. Travel the world with GAC Holidays. Pay later in easy EMIs. Call us for more details.